नमस्कार सर्वांना, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे विलोग विथ प्रिया प्रिशा। तर कसे आहात सर्वजण? मी मस्त आहे, आशा करतो तुम्ही पण मस्तच असाल। तर आजचा ब्लॉग हा मी सकाळी म्हणजे मॉर्निंगचा नाही आहे, मॉर्निंगला शूट नव्हतं केलं व्हिडिओ। आणि हा जो आहे तो 4:30 ते 6:30 वाजेपर्यंतचा ब्लॉग आहे, 2 घंट्याचा। म्हणजे व्हिडिओ शूट केला मी 2 घंट्याचा, जे फक्त म्हणजे उठल्यापासून ते सायंकाळी आपण जेव्हा दुपारी झोपतो ना, तर त्याच्यानंतर उठली मी 4:30ला वगैरे, तेव्हापासून ते दिवाबत्तीच्या टायमापर्यंतचं आहे। नंतर मी स्वयंपाकाचं वगैरे मला घाई होती, तर ते सुद्धा शूट नाही करू शकली, म्हणून ते सुद्धा या ब्लॉगमध्ये नाही आहे। फक्त दिवाबत्ती करेपर्यंतचाच ब्लॉग आहे। तर या ब्लॉगमध्ये काही नाही, मी उठली वगैरे, पाणी वगैरे पिली, जे माझं सकाळचं मॉर्निंग असते ते थोडंफार म्हणजे सायंकाळचं सुद्धा सेमच असते। उठल्यावर मी थोडं म्हणजे मला ना आधी झोपायची सवय नव्हती, पण आता प्रिशामुळं नाही का, प्रिशाला झोपवते तर मला सुद्धा थोडंसं नाही का आराम करायची सवय पडून गेलेली आहे। तर तिला झोपवता झोपवता मला सुद्धा म्हणजे झोप लागून जाते, तर मग मी 4:30ला उठते। तिला 2:30 वाजता किंवा 2 वाजता झोपून जाते ती, तर मग मला पण झोप लागते। तर मग 4:30ला उठली मी, पाणी वगैरे पिली, त्याच्यानंतर मग चहा वगैरे केला थोडासा, जास्त नाही म्हणजे अर्धा कप मी चहा पिते, जास्त एक एक कप वगैरे। आधी तर मला सवयसुद्धा नव्हती, माहिती नाही, मग एखाद्या नाही का सवय लागली। तर मग चहा वगैरे पिली मी आणि नंतर मग इथे बेडशीट आवरायला घेतली। सकाळी आवरायला म्हणजे खूप उशीर होऊन गेलेला होता, तर सकाळी मी आवरली नव्हती, म्हणजे पूर्ण म्हणजे ते बेडशीट काढून दुसरी बेडशीट टाकली, आणि जी बेडशीट काढली ना ती मी उद्याला धुवून घेणार आहे। तर इथे बेडशीट वगैरे आवरली, बेड वगैरे झटकत होती। नंतर कचरा राहतोच थोडासा, जिथं लहान लेकरं आहे ना तिथं म्हणजे पसारा मिळेल तुम्हाला। तर इथे मी बेडशीट वगैरे टाकत होती। तर प्रिशा तुम्ही बघतच असाल ब्लॉगमध्ये, प्रिशा माझ्या मागं पुढंच करत असते। ती आता लहान आहे, तिलासुद्धा समजत नाही, कारण की कसं आहे ना, एका जागी बसत नाही। तिला TV सुद्धा लावून दिली ना तरी ती घरामध्ये फिरणारच माझ्या मागे, म्हणजे तिला एक सवय पडून गेलेली आहे। तर छोट्या मुलांना राहते असो। तर इथे बेडशीट वगैरे आवरत होती मी। तर बेडशीट वगैरे आवरत होती, त्याच्यानंतर मग प्रिशाला म्हणजे प्रिशासंगसुद्धा बोलणं चालूच होतं माझं। आणि हे जे रुटीन असते ना आपलं 4:30 ते म्हणजे दिवाबत्तीच्या टायमापर्यंत, ही एक पॉझिटिव्हिटी मिळण्याचं म्हणजे एक पॉझिटिव्हिटी वेगळीच मिळते। दिवाबत्तीच्या टायमापर्यंत जे आपण झाडू मारतो, बेडशीट वगैरे आवरतो वगैरे, नंतर दिवाबत्ती करतो, तर तेव्हा लक्ष्मी असं म्हणतात की लक्ष्मी येण्याची वेळ असते। तर आपलं घर हे स्वच्छ असायला हवं। तर मी म्हणजे माझं असं आहे ना, मी सकाळीसुद्धा माझं सकाळी पटकनच झाडू लागून जाते। एखाद्या वेळेस काम वगैरे राहिलं तर मी लेट लावते, पण माझं सायंकाळचं सुद्धा तसंच आहे। माझं 5ला झाडू लागून जाते, कधी 5:30ला लागून जाते, पण मी दिवाबत्ती 6च्या म्हणजे 5:30च्या नंतर मी कधी झाडू लावत नाही। असं म्हणतात 6:00चा हा दिवे लावायचा टायमिंग असते, पण आता उन्हाळा चालू आहे ना, तर या उन्हाळ्यामध्ये कसं असतं ना, दिवस मोठा असल्यामुळे उजेडच असतात। 6:30 पावणे 7च्या दरम्यान अंधार पडत असेल, 6:30 तर नाही, पावणे 7च्या दरम्यान इथं प्रिशा बेडशीट वगैरे आणून देत होती। तर पावणे 7च्या दरम्यान जे अंधार पडते ना, तर म्हणून मग मी तेव्हा दिवा नाही लावत, मी 6:30ला लावते उन्हाळ्यामध्ये। म्हणजे तोपर्यंत आपलं नाही का काय म्हणते त्याला, पूर्ण म्हणजे 6:30ला लावते मी दिवा, म्हणजे पूर्ण आपलं अंधार म्हणजे दोन्ही एक म्हणजे अंधार पण होते ते, आणि पूर्ण अंधारसुद्धा नाही पडलेला असते। तर या दरम्यान आपण दिवा लावलेला पाहिजे। एक लक्ष्मी येण्याचं हे असते। तर इथे मी बेडशीट वगैरे आवरून ठेवलेली होती, तुम्हाला दिसतच असेल। पूर्ण बेडशीट वगैरे आवरली, म्हणजे पहिले बेड वगैरे झटकून काढला, बेडशीट काढली, ब्लँकेट जे होतं ना ते मी आता टाकलेलं नाही आहे तिथे, जे आत्ता तुमचे दरी वगैरे म्हणतात त्याला, कोणी दरी म्हणते, कोणी ब्लँकेट म्हणतात। तर मी ते ब्लँकेट धुवायला काढलं होतं, बेडशीट वगैरे धुवायला काढली होती। आणि माझी बेडशीट ब्लँकेट वगैरे म्हणजे पिलो कवर वगैरे मी हे धुवून घेते, म्हणजे हप्त्यातून एकदा तरी धुतल्या जाते किंवा 2 वेळा, कारण प्रिशामुळं तर आता 2 वेळा धुवावंच लागते। तर बेडशीट वगैरे आवरून झालेली होती। नंतर त्याच्यानंतर मी कपडे काढायला गेली, कपडे वगैरे काढले, कपडे काढून आणले, आणि इथे कपड्याच्या घड्या घालत होती, कारण की जास्त कपडे नव्हते, आमच्या दोघीचेच होते, प्रिशाचे आणि प्रिशाच्या पप्पाचे जे कपडे होते ना ते मी कालच पूर्ण धुवून घेतलेले होते, आणि ते ऑफिसला गेले होते। तर जास्त कपडे नव्हते, आमच्या दोघीचेच होते, तर पटकन काढून आणले मी।
आणि काही कपडे मी आधीच काढलेले होते, कारण की ते जे एकदम हे राहते ना, पटकन वाढते, ते पटकन म्हणजे लवकरच काढून घेतलेले होते मी. आणि हे कपडे जे होते ते वाळायचे होते, तर थोडा वेळ ठेवले होते. त्याच्यानंतर बेडशीट वगैरे आवरून मी कपडे काढायला गेली होती. कपडे वगैरे घड्या घालून घेतल्या. आणि मग नंतर कसं आहे ना, मग प्रिशाला सुद्धा थोडासा टाईम द्यावा लागते. तिच्यासोबत सुद्धा म्हणजे खेळणं वगैरे आमचं चालू राहते. तिलासुद्धा मी भरपूर टाईम देते, कारण की कसं आहे ना, एकदा तिचं बालपण गेलं ना, तर आपल्यालासुद्धा माहीत आहे का, तिलासुद्धा म्हणजे ते बालपण एकदम आठवणार की नाही, म्हणजे हे पूर्ण कॅप्चर होते नाही का, याच्यात मेमरी राहते. एक यूट्यूबवर जे आहे ना, ते मेमरी राहते आपल्याजवळ. असं नाही की आपण काहीतरी हे करतोय म्हणजे डिलीट वगैरे. आता कसं आहे ना, आपण फोटो वगैरे काढतो आपल्या कॅमेरामध्ये, गॅलरीमध्ये, तर ते माहिती आहे का स्पेसफुल होते, तर डिलीट करावंच लागते कोणते ना कोणते. हे एक यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक असे प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर आपली एक मेमोरी राहून जाते. तर बेडशीट वगैरे आवरून झाली, कपड्याच्या घड्या झाल्या. त्याच्यानंतर मी घेतलं इथं झाडू लावायला. आणि कचरा हा बघा तुम्ही, जिथं लहान लेकरं आहे ना, लहान बाळ आहे ना, तेच समजू शकतात. दिवसातून मी 3-4 वेळा माझा झाडू लागत असेल, कारण की 3-4 वेळा याच्यासाठी लागते, कारण की पटकन काही ना काही सांडलं ना, तर प्रिशाची भीती वाटते काही खाऊन घ्यायची. एवढी काही लहान नाही आहे आता ती, 2-2.5 नाही, 3 वर्षे, पावणे 3 वर्षाची. सप्टेंबरला ती 3 वर्षाची होणार. आता 2-3 महिने बाकी आहे. तर इथे मी पटकनच झाडून घेते, कारण की मुंग्यासुद्धा होते. पटकनच काही सांडवलं तर मुंग्यासुद्धा लागतात. तर मला भीती असते, जेणेकरून म्हणजे मुंग्या नाही झालं पाहिजे, काही न खालचं उचलून तोंडामध्ये सुद्धा नाही टाकलं पाहिजे. त्यामुळं मी पटकन झाडू लावून घेते 3-4 वेळा. हा असं नाही सायंकाळचंच लागत आहे म्हणून, सायंकाळचं तर माझं डेलीचा आहेच, 5 वाजताचा लागतेच, 5-5:30च्या दरम्यान. पण मी दिवसातून जो लावतो ना झाडू, तो सुद्धा माझा म्हणजे एक सकाळी, नंतर जेवण झाल्यानंतर, नाश्ता झाल्यानंतर सुद्धा तिचा, म्हणजे असं 3-4 वेळा. आता हा 5 वाजताचा. त्याच्यानंतर मग मस्त वातावरण झालेलं होतं, तर मी वरता आली होती, तुम्ही बघू शकता, फिरायला टेरेसवर आलेली होती. तर तो जो मी मागचा व्ह्यू दाखवला, आणि हा जो दाखवत आहे, हा समोरचा आहे जिथे मी राहते भाड्याने. हा समोरचा आहे. आज या दुकानाचं उद्घाटन होतं म्हणून तिथं बलून वगैरेचं हे दिसत आहे. आणि हे बघा, आमच्या घरासमोर, अगदी घरासमोर माहीत आहे का, हे आहे, काय म्हणते, शिवमंदिर आहे. आणि नंतर मी घरामध्ये आली, दिवाबत्ती वगैरे केली. इथे प्रिशा माहीत आहे का, वारंवार देवापाशी पाया पडते आणि माहीत नाही काय मागते तर. आणि चला, इथेच एंडिंग करते मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. छान छान तुमची कमेंट मला खूप म्हणजे खूप आनंद होते, एक कमेंट जर आली तर. आणि व्हिडिओला लाईक करा. काही चूक झाल्यास माफी पण मागते, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.